हाय हॅलो नमस्कार, मी वैष्णवी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये. आज आपण बघूयात मार्गशीर्ष गुरुवार विशेष झटपट तांदळाची खीर. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे अर्धा लिटर दूध घेतलं, अर्धी वाटीला थोडीशी कमी साखर घेतली आणि अर्धी वाटी इंद्रायणी तुकडा तांदूळ घेतले. आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रुट्स घ्यायचे. इथे मी थोडे थोडे काजू, बदाम आणि पिस्ते घेतले. काजू बदाम खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेत आणि खिरीला रबडीसारखं टेक्स्चर येण्यासाठी पेढे घेतलेत. अर्धी वाटी इंद्रायणी तुकडा तांदूळ 10 मिनिटे भिजवून मिक्सरला फिरवून घेतले. इथे बघा थोडासा सुक्या नारळाचा चव घेतला, थोडंसं केशर घेतलं आणि वेलची पावडर. आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवायचा. त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं. तूप थोडं गरम होऊ द्यायचं. आता त्यामध्ये घालायचा मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेला तांदळाचा रवा. आता याला तुपामध्ये 1-2 मिनिटे भाजून घ्यायचं. याने तांदळाचा कच्चापण निघून जाईल आणि खिरीला चांगली चव येईल. इथे इंद्रायणी तांदूळ घेतलेत. त्याला चिकटपणा जास्त असतो, त्यामुळे त्याच्या गुठळ्या बनतात. त्या गुठळ्या हळूहळू मोडून घ्यायच्या. तांदूळ परतून झाला. आता त्यामध्ये खोबऱ्याचा चव घातला. त्यालाही चांगलं मिनिटभर परतून घ्यायचं. इथे बघा तांदूळ आणि खोबऱ्याचा चव परतून झाला. आता यामध्ये घालूया अर्धी वाटी पाणी. या खिरीमध्ये डायरेक्ट दुधाचा वापर न करता आधी पाणी घालायचं. पाण्यामध्ये खीर 80% शिजवून घ्यायची आणि मग त्यामध्ये दूध घालायचं. तांदूळ चिकट असल्याने गुठळ्या लवकर मोडत नाहीत, त्यामुळे अजून थोडं अर्धी वाटी पाणी घातलं. पाणी याच्यामध्ये जास्त कमी झालं तरी काही प्रॉब्लेम नाही, खीर ही व्यवस्थितच बनते. अशा प्रकारे हलवून हलवून त्याच्यातील बऱ्यापैकी गुठळ्या मोडून घेतल्या. तांदळाचा रवा 70 ते 80% शिजला आहे. चांगला तांदूळ फुलून आला आहे. आता यामध्ये घालायचं अर्धा लिटर मलईसहित थंड दूध. जर दुधामध्ये मलई भरपूर असेल तर पेढे घालण्याची अजिबात गरज नाही. त्यातील कपभर दूध शिल्लक ठेवलं. खीर बनवून झाल्यानंतर थोड्या वेळाने खीर घट्ट बनते, त्यावेळी हे कपभर दूध त्यामध्ये ॲड करायचं. यामध्ये बघा गुठळ्या भरपूर दिसत आहेत, पण जसजसं खीर हलवत जाऊ खिरीला चांगली उकळी येईल तसतशा गुठळ्या पूर्ण निघून जातील. जर गुठळ्या जास्त गोठल्या गेल्या असतील, चमच्याने मोडता येत नसतील, तर यामध्ये थंड दूध घातल्यानंतर हाताच्या साह्याने गुठळ्या मोडून घ्या. इथे बघा खिरीला छान उकळी आली आहे आणि खीर एकसारखी दिसत आहे आणि खिरीतील तांदळाचा रवाही छान शिजला गेला आहे. हे बघा. आता यामध्ये घालूया पेढे. इथे मी 2 पेढे स्मॅश करून यामध्ये घातले. याला आता खिरीमध्ये छान मिक्स करून घेऊया. इथे बघू शकताय खिरीला काय मस्त दाट असं टेक्स्चर आलेलं आहे. आता यामध्ये घालायची आहे साखर. साखर चांगली खिरीमध्ये परत मिक्स करून घेऊया. आता खिरीमध्ये साखर सगळ्यात शेवटी घातली आहे. याचं कारण म्हणजे सुरुवातीलाच आपण कणीमध्ये साखर घातली तर तांदळाची कणी ही गोठली जाईल आणि ती व्यवस्थित शिजणार नाही. यासाठीच तांदळाची कणी आधी व्यवस्थित शिजवून घ्यायची आणि मग त्यामध्ये साखर घालायची. इथे साखर घालून परत खीर 3-4 मिनिटे चांगली शिजवून घेतली. त्यामध्ये घालायचं केशर. सोबतच त्यामध्ये घालायची वेलची पावडर. गॅस मंद ठेवायचा आणि दोन्ही जिन्नस खिरीमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे. केशरचा स्वाद आणि वेलचीचा सुगंध यामध्ये पूर्णपणे उतरला पाहिजे. त्यासाठी 1-2 मिनिटे व्यवस्थित असं याला हलवून घ्यायचं. इथे बघा काय मस्त खीर दिसते ना छान. लगेच कमेंट करा. आता यामध्ये सगळ्यात शेवटी घालायचे ड्रायफ्रुट्स.
ड्रायफ्रूट्स घालून याला छान असं मिक्स करून घ्यायचं. आता काजू आणि बदाम खलबत्त्यात कुटून घेण्याचं कारण म्हणजे खलबत्त्यात कुटल्याने त्याचे छोटे छोटे तुकडेही होतात आणि त्याचा थोडाफार भुगाही होतो. तो भुगा खिरीमध्ये चांगला एकजीव असा मिक्स झाल्यानंतर खिरीला एक वेगळीच चव येते. एकदा ही ट्रिक नक्की करून बघा. इथे बघू शकताय एकसंध काय मस्त अशी रबडीसारखी खीर बनून तयार झाली आहे. रेसिपी फक्त बघू नका, एकदा ट्राय करून बघा आणि कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.